आताची सगळ्यात मोठी बातमी आपण या ठिकाणी बघतोय। दौंडमधून राहुल कुल 14,000 मतांनी या ठिकाणी विजय झालेले आहेत। मागच्या 4 दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी दौंडकरांना शब्द दिलेला होता की तुम्ही जर राहुल कुल यांना जर मताधिक्य दिलं तर राज्यमंत्री पदाची मी संधी देतो। 20,000 चं मताधिक्य दिलं, 40,000 चं जर मताधिक्य दिलं तर कॅबिनेट मंत्री करतो। परंतु दौंडकरांनी राहुल कुल यांना 14,000 चं मताधिक्य दिलेलं आहे आणि तुतारी गटाच्या या ठिकाणी रमेश आप्पा थोरात यांचा या ठिकाणी दौंडमधून पहिला निकाल आपल्या हाती आलेला आहे। इलेक्शन कमिशननं हा निकाल जाहीर केलेला आहे। 14,000 मतांनी भाजपचे राहुल कुल या ठिकाणी 14,000 मतांनी विजय झालेले आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आपण पाहू शकतोय तुतारी गटाचे रमेश आप्पा थोरात हे दौंडमधून या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। राहुल कुल 14,000 मतांच्या मताधिक्यानं दौंड विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी निवडून आले आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल। दौंडमधून या ठिकाणी राहुल कुल निवडून आलेले आहेत। सुभाष कुल हे देखील दौंड तालुक्याचे आमदार राहिलेले आहेत आणि रमेश आप्पा थोरात आणि राहुल कुल ही पारंपरिक लढत या ठिकाणी आहे। विद्यमान आमदार या ठिकाणी वीरदवळ जगदाळेंनी देखील फॉर्म टाकलेला होता, परंतु वरिष्ठांनी सांगितल्यानंतर त्यांनी फॉर्म माघारी घेतला आणि आपण पाहू शकतोय दौंड तालुक्यामध्ये आत्ताची जर घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जर पाहिली तर राहुल कुल हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। 14,000 मतांनी राहुल कुल यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। आत्ताची आपण बातमी आपल्या व्हायरल इंडियाच्या माध्यमातून बघतोय। दौंडमधील नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रातील निकाल तुम्ही आपल्या चॅनलवरती या ठिकाणी पाहताय। यावरती कार्यकर्ते समर्थक जनतेच्या प्रतिक्रिया नक्कीच महत्त्वाच्या आहेत। कृपया खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त कराव्यात। राहुल कुल दौंडमधून 14,000 मतांनी या ठिकाणी विजय झालेले आहेत। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी तुतारी गटाचे शरद पवार यांची रेकॉर्ड ब्रेक सभा या ठिकाणी दौंडमध्ये झाली होती संध्याकाळी आणि त्याच मैदानावरती राहुल कुल यांनी दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची राहुल कुल यांची देखील सभा रेकॉर्ड ब्रेक झाली होती। दोन्ही सभा रेकॉर्ड ब्रेक झाल्या होत्या, परंतु राहुल कुल या अडीतटीच्या लढतीत 14,000 मतांनी विजय झालेले आहेत।